तुम्हाला माहिती आहे का हो, कधी-कधी ना पाणी खूप शांत दिसत असते, परंतु त्या शांत पाण्याखाली पण खूप मोठी भवरे असतात, खूप मोठी वादळं असतात. आतमध्ये खूप लहरी उठत असतात. अगदी ना त्याचप्रमाणे, त्याच गोष्टीप्रमाणे या नोव्हेंबर महिन्यामध्येही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडणार आहे. असंच आतमध्ये वादळ, वरून तुम्ही शांत-शांत दिसणार आहात लोकांना, परंतु तुमच्या मनामध्ये, तुमच्या आतमध्ये जे काही वादळ उठणार आहे ना, ते खूप वेगळं असणार आहे. आणि हे फक्त आणि फक्त वृषभ राशीवाल्यांनाच अनुभवायला येणार आहे, कारण तुमच्याच आयुष्यामध्ये खूप अशा काही वेगळ्या गोष्टी घडणार आहेत. तर पाहूयात नेमकं त्या कोणत्या गोष्टी असतील. जे शांत दिसत आहे ना, तेच अचानक बदलणार आहे. मग काही नाती असतील, काही निर्णय असतील किंवा काही प्रसंग असतील, सगळं ना काही एका नव्या वळणावर नेणार आहे तुम्हाला. तर नेमकं ते काय आहे, या महिन्याचे गूढ भविष्य, ते कोणते संकेत देत आहे काळ तुमच्यासाठी या नोव्हेंबर महिन्यामध्ये, तर हे आपण आता जाणून घेणार आहोत. वृषभ राशीचा नोव्हेंबरचा रहस्यमय आणि परिवर्तनकारी प्रवास. परंतु त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर लगेचच जा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करा. कारण जशी तुम्हाला या माहितीचा लाभ होत आहे ना, अगदी तसाच लाभ, तसाच उपयोग इतरांनाही व्हावा, इतरांच्याही आयुष्यामध्ये काही बदल होऊ देत, एवढीच अपेक्षा आहे. तर लगेचच माझा हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर नेमका नोव्हेंबर महिना वृषभ राशीसाठी कसा असणार आहे किंवा कोणते गूढ रहस्य घेऊन आलेला आहे, ते आता आपण पाहूयात. बघा, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अचानक उलथापालथ होऊ शकते. म्हणजे करिअरच्या दृष्टीने हा नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी खूप वेगळे वळण घेऊन आलेला आहे. एखाद्या जुन्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला यश मिळेल, म्हणजे चांगलेच योग घेऊन आलेला आहे. पण त्याच वेळी नवीन जबाबदाऱ्या पण तुमच्यावर पडतील आणि त्यामुळे तुमच्यावर ताण वाढू शकतो. जबाबदाऱ्या वाढल्या की ताण वाढणारच. खूप मोठ्या काळजी पण राहणार आहे की हे पूर्ण होईल का नाही. या गोष्टीमुळे तुमचं मानसिक ताण वाढण्याची पण शक्यता इथे दिसत आहे. आर्थिक स्थितीमध्ये चमत्कारिक बदल दिसणार आहेत तुम्हाला. म्हणजे तुमची आर्थिक स्थिती खूपच वेगळी, अनएक्सपेक्टेड अशी असणार आहे या नोव्हेंबरमध्ये. कारण अडकलेले पैसे परत येण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट पण केलेलं नव्हतं की कोणाला जर तुम्ही पैसे दिलेला होतात आधी अगोदर कधी, आणि तुम्ही ते विसरून पण गेलेला होतात, तर ते पैसे पण तुमचे आता वापस मिळणार आहेत तुमच्या नकळतपणे. मग हे खूपच शुभ संकेत इथे दिसत आहे. परंतु हे सर्व होत असताना खर्च पण होतील, त्यामुळे तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. सोबतच नातेसंबंधांमध्ये पण गोडवा आणि कसोटी या दोन्हीचा आस्वाद तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोडवा तर राहणारच आहे, परंतु तुमचं नात्याची कसोटी पण घेतली जाणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला सज्ज राहावं लागणार आहे. तुमच्या पराक्रमामध्ये वाढ होईल. साहस आणि कर्तबगारीच्या जोरावर तुम्ही प्रत्येक कामामध्ये यश आणि यशच मिळवणार आहात. तुम्ही जिथेही जाल तिथे तुमच्या पराक्रमाने तुम्ही तुमचं म्हणजे एक वेगळंच व्यक्तिमत्व लोकांना दाखवून द्याल. मग ते कामाचं ठिकाण असू दे, घरी असू दे, घराबाहेर असू दे, प्रत्येक ठिकाणी तुमचं एक वेगळे व्यक्तिमत्व लोकांना दिसायला लागेल. एक वेगळंच कर्तबगारी, एक वेगळंच साहस तुमच्यामध्ये आल्याचे लोकांना नक्कीच जाणवणार आहे. आणि हेच काही ते बदल आहेत जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगत होते की वरून सगळं शांत दिसत आहे, परंतु आतमध्ये कुठेतरी बदल होत आहेत. आणि ते बदल ना तुमचे नोव्हेंबर महिन्यामध्ये असे बाहेर झळाळून दिसणार आहेत किंवा लोकांना त्याचा लाभ होऊ शकतो. तुमच्या वेगळ्या व्यक्तिमत्वामुळे ना लोकांचे पण काही फायदे पण होऊ शकतात. जर असं काही घडलंच तुमच्या आयुष्यामध्ये तर माझ्यासोबत शेअर करायला अजिबात तुम्हाला विसरायचं नाही आहे. आता विशेष करून भावंडांबद्दल काही आनंदी वार्ता पण तुम्हाला समजतील. तुमचे जे काही भावंड असतील त्यांच्याबद्दल आनंदी वार्ता, म्हणजे त्यांच्याबद्दल सक्सेस म्हणा किंवा एखादी एक्झाम असेल त्याच्याबद्दल, किंवा लग्न, म्हणजे कोणत्याही पर्सनल गोष्टी असू देत किंवा ऑफिशियल गोष्टी असू देत, पण तुम्हाला आनंददायी वार्ता नक्की समजणार आहेत. सोबतच विशेष करून या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या आईचे स्वास्थ्य जपावे लागणार आहे. जर काही छोटं जरी जाणवलं की त्रास होत आहे तर लगेच घरी कोणताही उपाय न करता अगोदर हॉस्पिटलमध्ये जा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण हे त्रास वाढण्याची पण शक्यता दाट दिसत आहे. प्रॉपर्टी संदर्भामध्ये एखादा व्यवहार करणार असाल तुम्ही, खूप बऱ्याच दिवसांपासून म्हणजे तुमचं काम चालू आहे त्याच्यामध्ये, तर थोड्याशा इथे पण अडचणी येतील ते सक्सेस होण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्हाला अजून नोव्हेंबर महिन्यासाठी तरी वाट पाहावी लागणार आहे. विशेष करून छातीचे विकार तुम्हाला या महिन्यामध्ये त्रास देतील. छातीमध्ये दुखणे किंवा पित्ताचा त्रास होणे किंवा थोडंसं
बीपीचा वगैरे त्रास होऊ शकतो, तर इथे थोडीशी तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. थोडेसे व्यायाम, योग आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे या गोष्टी तुम्हाला त्रास देणार नाहीत किंवा कमी होतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये शत्रूवर तुम्ही मात करणार आहात. पहा, व्यवसाय असू दे, नोकरी असू दे, शिक्षण असू दे किंवा घर असू दे, घराशेजारी असू दे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले हितशत्रू म्हणजे असतातच. काही लोक असतात की जे आपलं वाईट करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात. व्यवसायामध्ये आपल्याला खाली पाडू इच्छित असतात, नोकरीमध्ये आपल्याला पुढे जाऊ देत नसतात, आपला पाय खेचत असतात. तर असे काही जे शत्रू आहेत ना, त्यांच्यावर सहज रीतीने तुम्ही या महिन्यामध्ये मात करणार आहेत. म्हणजे त्यांनी काहीतरी तुम्हाला त्रास देण्यासाठी काहीतरी कल्पना करत असतील, काहीतरी विचार करत असतील, काहीतरी योजना करत असतील. त्याच्या अगोदरच तुम्हाला ते कळवून जातील. म्हणजे कसे कळतील ते माहीत नाही आहे, ते तुम्हाला पाहायचं आहे. पण ते नक्कीच तुमच्यापर्यंत येतील गोष्टी, आणि त्याच्या अगोदरच तुम्ही त्याच्यासाठी तयार राहणार आहात की मी कसं फेस करीन यांना. सो ही खूपच सुंदर गोष्ट या महिन्यामध्ये घडणार आहे. म्हणजे तुम्ही एका वेगळ्याच तुमचं एक वेगळं साहस त्यांना दिसून येईल, आणि ते इथून पुढे त्यांना लक्षात येईल की आता यांच्याशी पंगा नाही घ्यायचा आपण. कारण जसं ज्या रीतीने तुम्ही त्यांच्यावर मात कराल ना, ज्या रीतीने तुम्ही त्यांच्या त्रासाला उत्तर द्याल ना, ते खूप वेगळं असणार आहे. कारण तुमचं सगळं पराक्रमच बदललेलं आहे या महिन्यामध्ये, साहस बदललेला आहे. सो तुमचं एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणा, एक वेगळं रूप त्यांना पाहायला मिळणार आहे, आणि त्यामुळे तुम्ही एकदाच त्यांना धडा शिकवणार आहात, पण तो त्यांच्यासाठी लाईफ टाईम लक्षात राहणारा आहे. आणि जर हे तुमच्यासोबत घडलं तर मला सांगायला विसरायचं नाही आहे. विशेष करून वृषभ राशींच्या लोकांनी लक्षात ठेवा, वेगळ्याच रीतीने तुम्ही त्यांच्यावर मात कराल, वेगळाच तुम्ही त्यांना धडा शिकवणार आहात. वेगळेच व्यक्तिमत्व दिसून येणार आहे. मी म्हटल्याप्रमाणे सोबतच जुने काही जे आजार होते ते पुन्हा डोकं वर काढतील आणि तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. जुने काही व्याधी होत्या त्या पुन्हा तुम्हाला त्रास देतील. मग त्याच्यासाठी थोडंसं अगोदरच तयार राहा. घरामध्ये चोरी होण्याची पण शक्यता दिसत आहे, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवासाला गेलात, बाहेर गेलात तर थोडंसं जपून विचार करून किंवा पूर्ण बंदोबस्त करून जाण्याचा प्रयत्न करा, कारण चोरी होण्याची शक्यता इथं दिसत आहे आणि त्यामुळे तुम्हाला हानी पोहोचेल, आर्थिक हानी पण होऊ शकते. जोडीदारासोबत अबोला जर तुम्ही धरला असेल तर ह्या वेळेस तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करणार आहात, आणि ह्या वेळेस तुम्ही मनाचं नाही ऐकणार आहे, तर बुद्धीचा वापर करून तुमच्यामधील प्रेम तुम्ही वाढवाल, गैरसमज दूर कराल. तर ही खूपच सुंदर गोष्ट घडेल. सोबतच जे कोणी व्यवसाय करत असतील, भागीदारीमध्ये व्यवसाय करत असतील, तर तिथेही तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर कराल आणि भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळवण्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल असणार आहात. आणि तुमच्या पार्टनरसोबत जे काही प्रॉब्लेम्स असतील, मतभेद असतील, ते पण तुम्ही अगदी दूर करणार आहात आणि तुमच्यामधील सामंजस्य वाढवून तुम्ही तुमचा व्यवसाय विस्तार करण्याचा पण प्रयत्न करणार आहात. स्वतःचा मान सन्मान तुम्हाला जपायचा आहे या नोव्हेंबरमध्ये, लक्षात ठेवा. कारण मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला ह्या ना त्या प्रकारे लोक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, विशेष करून तुमचे विरोधक मंडळी, तुमचे शत्रू. नोकरीमध्ये थोडासा त्रास संभवतो, कारण इथेही तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, किंवा तुमच्या उगीचच वेगळ्या प्रकाराने आरोप वगैरे करण्याचा प्रयत्न करतील, किंवा जास्त काम तुम्हाला देण्याची शक्यता आहे, खूप तुम्हाला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करतील. तर इथे थोडंसं सावध राहा, जे आहे ते फेस करा आणि थोडंसं संयम ठेवा. किंवा तुम्हाला जर ह्या गोष्टी सहन नाही झाल्या तर तुम्ही एखाद्या वेळेस नोकरी बदलण्याचा पण विचार करू शकता. संततीबद्दल पण काही त्रास किंवा काही कष्टाचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. तर बघा, 18 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर दरम्यान गुरुच्या राशी बदलामुळे तुमचं भाग्यस्थान नक्कीच उजळणार आहे, पण अचानक काही गोष्टी पण तुम्हाला त्रास देऊ शकतील. गुरु राशी बदलामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये 1.5 महिन्यात खूप पॉझिटिव्ह परिणाम पाहायला तुम्हाला मिळतील. त्याच्यासाठीचा मी गुरुपालट याचा व्हिडिओ सेपरेट केलेला आहे, तुम्ही तो पण पाहू शकतात की नेमकं तुम्हाला काय काय मिळणार आहे या 1.5 महिन्यामध्ये. तर बघा, वृषभासाठी हा नोव्हेंबर महिना फक्त महिना नाही आहे, तर हा तुमच्या आयुष्यातील परिवर्तनाचा संकेत आहे. जर वादळानंतर आकाश अधिक स्वच्छ दिसतं ना, तसंच या महिन्यानंतर तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोनच बदलणार आहे. लक्षात ठेवा, थांबलेला वृषभ जेव्हा चालतो ना, तेव्हा पर्वतही डगमगतात. तर तयार राहा, कारण नोव्हेंबर महिना तुमची कथा बदलण्यासाठी येत आहे, आणि यावेळेस ही कथा तुम्ही स्वतः लिहिणार आहात. जर याच्यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला क्लिक झाली नोव्हेंबरमध्ये, किंवा तुम्ही कोणतीही गोष्ट अनुभवणार आहात किंवा अनुभवली असणार आहात, तर लगेचच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. मी दिलेली ही जर माहिती तुम्हाला आता आवडली असेल तर लगेचच व्हिडिओला सबस्क्राईब करा,
चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. कारण तुम्ही जसा हा लाभ घेत आहेत तसंच इतरांनाही लाभ हो अशी माझी एवढीच अपेक्षा आहे. तर लगेचच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.